बऱ्याच ठिकाणी शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यामधला हा संघर्ष शिगेला गेलेला दिसतोय। आणि या सगळ्या प्रकारानंतर अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। मी बाकीच्यांना सांगितलं की परत मी कधी आलो तर जाईल आणि एवढा हट्टीपणा पण करणं बरोबर नाही। मंडळाला भेट नाही दिली की कुणी काय हे करणार। ही महायुती आहे आणि मी इतक्या खालच्या लोकांच्याकडे बारकाईनं लक्ष द्यायला लागलो तर आम्हाला ते शक्य नाही। कधी कधी काय आता मध्ये जुन्नरला पण काहीतरी झालं होतं, त्याला प्रसिद्धी देतात तुम्ही लोक देता। आता त्यांनी तसं केलं म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी केलं कारण नसताना युतीमध्ये कुठंतरी अंतर आहे का, कुठंतरी त्यांच्यामध्ये एकोपा झाला नाही का आणि वेगळ्या गोष्टीला त्याला हे चर्चेला सुरुवात होते। वर्षा बंगल्यावर ऑफिशियल रेसिडेन्स आहे, तिथं जर आपण पोस्टर बघितला जो गणपतीरायाच्या जवळ लावलेला आहे त्याच्यामध्ये फक्त देवेंद्र फडणवीस साहेब दिसत आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब दिसत आहेत। श्रीकांत शिंदे आहेत म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव आहेत, पण दादा त्या फोटोमध्ये दिसत नाहीत। आता वर्षा बंगल्यावर जो ऑफिशियल रेसिडेन्स आहे, व्यक्तिगत रेसिडेन्स नाही एकनाथ शिंदे साहेबांचा, तिथं अजितदादांना त्यांनी गुल केला होता। म्हणजे बघा महायुतीमध्ये आत्तापासूनच कुठंतरी विभाजन व्हायला सुरुवात झालेली आहे।